शिक्षणाचं फळ चाखवा, काढा कुणीतरी तो उपाय, पाढे बोलण्याची लागली घाय, तेव्हा मला शाळेत जायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय. कमावीन नाव महान, पुरं होईल माझं सपान, लवकरच मार्गी लागल पाय, आशीर्वाद देते माझी माय. देवा मला शाळेत जायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय, खूप खूप शिकून मोठं व्हायचं हाय. बस इथे, पंजा इथे, पंजा इथे, टेलिफोन इकडे, पंजा इथे, पंजा इकडे, विमान इथे. बस. तर आता निकाल ऐकायचे की तुम्हाला? तुम्हाला निवडून दिलं ते ऐकायचे ना. बघा, येलो हाऊस मध्ये जना भगवान गावित उदिरा, सोपान शिवनाथ बेंडकोळी आणि सोपानला 44 मत मिळाले. यज्ञेश रामदास वाघेरे, यज्ञेश मत मिळाली आणि यज्ञेशला 43 मत मिळाली. विजयी उमेदवार सुजाता गुलाब वाघेरे, उपकॅप्टन येलो हाऊस. तुळशीराम वाघेरे, मंजुळा श्रीधर वाघेरे. चला पटकन. पवन तुळशीराम वाघेरेला 63 मत मिळाली आणि मंजुळाला मिळाली 35. पवन विजयी झालेला आहे आणि मंजुळाचा पराभव झालेला आहे. पवनचं अभिनंदन आणि मंजुळाचं पण अभिनंदन. वाघेरे आणि गायत्री उत्तम वाघेरे पटकन यायचे पुढं. 31 मत मिळाली. गायत्रीला 67 मत मिळालेली. गायत्रीचा प्रचंड विजय झालेला आहे 67 मतांनी. सचिन उभा राहिला होता आणि यशोदा उभा राहिले. त्यांच्यामध्ये टक्कर झालेली आहे. सचिनला 45 मत मिळाली आहे, यशोदाला 41 मत मिळाले. यशोदाने अतिशय चांगली टक्कर दिलेली. फक्त 4 मतांनी सचिन हारलेला आहे, जिंकलेला आहे आणि यशोदा फक्त 4 मतांनी हारलेली. चल, जगदीश प्रकाश वाघेरे उभा राहिला होता. विद्या रंगनाथ गोयला 50 मत मिळाली आणि जगदीशला 36 मत मिळालेली. विद्याचा सत्कार गाडवे सरांनी येऊन करावा. हारलेली अश्विनीला 45 आणि मोहनला 46 मत मिळालेली. अश्विनीने अतिशय चांगली टक्कर दिलेली आहे. छाया दशरथ वाघेरे आणि समीर गणपत बेंडकोळी पटकन यायचंय. वाघेरेला 57 मत मिळालेली आहेत आणि समीरला 34 मत मिळाली आहेत. विजय उमेदवार छाया दशरथ सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम